न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। परंडा तालुक्यातील कंडारी येथील मोतीराम जाधव यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ आज संपूर्ण परंडा शहर एकवटले। मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी 22 डिसेंबर रोजी हजारो समाज बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला। आरोपींना फाशी द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा कडक इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला। दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9 ते 10च्या सुमारास कंडारी येथील 35 वर्षीय मोतीराम जाधव यांना गावातीलच विष्णू कालिदास तिंबोळे आणि योगेश नागेश तिंबोळे यांनी पार्टीच्या बहाण्याने बोलावून नेले। जेवणाच्या ताटावरून उठवून नेल्यानंतर मोतीराम यांच्या डोक्यात जड वस्तूने वार करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली। विशेष म्हणजे हा खून नसून अपघात आहे असे भासवण्यासाठी आरोपींनी मृतदेह रस्त्यावर आणून टाकला। इतकेच नव्हे तर पुरावा नष्ट करण्यासाठी घटनास्थळावरील रक्ताचे डाग धुवून त्यावर माती टाकण्याचा धक्कादायक प्रकारही आरोपींनी केल्याचे पंचनाम्यात उघड झाले आहे। परंडा शहरात संतापाची लाट। या अमानुष घटनेचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटत आहेत। आज निघालेल्या लॉंग मार्चमध्ये पीडित कुटुंबाचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते। अन्याय करणाऱ्यांना थारा नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। मोर्चामधील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे: मोतीराम जाधव यांच्या खुनातील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपींवर कडक कलमान्वये कारवाई करावी। या आंदोलनात मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश इटकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील पवार, तालुका अध्यक्ष भास्कर इटकर यांच्यासह बाबूराव काळे, भारत जाधव, देवराम सुकळे, अर्जुन पवार, उमेश सुकळे, अविनाश जाधव, शहाजी पवार आणि मयत मोतीराम जाधव यांचे कुटुंबीय, महिला आणि मोठ्या संख्येने वडार समाज बांधव उपस्थित होते। संपादक आशुतोष बनसोडे। कंडारी तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथील आमच्या वडार समाजातील मोतीराम जाधव 35 वर्षाच्या युवकाला घरी जेवण करत असताना जेवत्या ताटावरून पार्टीला चल म्हणून सोबत घेऊन जाऊन म्हणजे पूर्वनियोजित कट रचून दगडाने ठेचून त्याचा निर्गुण खून झालेला आहे। आणि त्या खून झाल्याच्या नंतर अपघाताचा बनाव करण्यात आला आणि ते घरच्यांच्या, नातेवाईकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झालेलं आहे। त्या अनुषंगाने 2 आरोपींना अटकही झालेली आहे आणि गुन्हा दाखल असून या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी यासाठी मी वडार महाराष्ट्राचा वडार समाज यांच्या वतीने आज तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री व गृहराज्यमंत्री तथा पोलीस अधीक्षक धाराशिव यांना आम्ही निवेदन देत आहोत। तर आमच्या मागण्या खालीलप्रमाणे असून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी ठोस पुरावे गोळा करावेत। या हत्येमागे हे 2च आरोपी आहेत का, आणखीन कोण सूत्रधार आहे, हे पूर्व वैमनस्यातून झाले आहे, पूर्व नियोजित कट असून याचा सखोल तपास करावा। नंतर या तपासाबाबत जे काय पुरावे आहेत, ही घटना कशामुळे घडली, या घटनेच्या पाठीमागे कोण कोण आहेत याची माहिती आम्हाला 20 जानेवारी 2026 पर्यंत त्यांच्या कुटुंबाला व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात मिळावे। यानंतर मोतीराम हा घरातला एकमेव कमवता मुलगा होता। त्याच्या या हत्येमुळे हे कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहे। यांच्या कुटुंब चालवण्यासाठी घरात कुणी करता पुरुष नसून शासनाने तात्काळ त्यांच्या 2-3 मुलांचे शिक्षणाचा खर्च घ्यावा, मोफत करावा आणि कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासह कुटुंबाचे पुनर्वसन करावे। पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे आणि हा खटला जलदगती न्यायालयात चालवून या प्रकरणाची CID चौकशी व्हावी आणि कुटुंबातील जे काही नातेवाईक आहेत ह्यांचा पुरवणी जबाब त्यांच्या म्हणण्यानुसार सविस्तर घ्यावा, ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। यासाठी आम्ही हे निवेदन देत आहोत। आज या ठिकाणी दिनांक 15/12/2025 रोजी कंडारी या ठिकाणी जो मोतीराम जाधव यांचा खून झालेला आहे
हा खुनाचा कट अगदी नियोजितरित्या त्या गावातल्या त्याच्याच मित्रांनी अत्यंत निर्गुण अशा पद्धतीनं त्याचा खून करण्यात आलेला आहे. मागे संतोष देशमुख प्रकरण जे घडलं त्याच्यापेक्षाही वाईट ही घटना त्या ठिकाणी घडली. मोतीराम जाधव हा अत्यंत गरीब कुटुंबातला वडार समाजातला एक युवक स्वतःच्या स्वकर्तृत्वावरती त्या ठिकाणी तो आपला संसार चालवत होता. संसारामध्ये तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं पायरोवून होता. व्यवस्थित अशा पद्धतीनं त्याची उपजीविका तो करत होता आणि स्वतःचा व्यवसाय करत होता. अशा या कर्तृत्वान मोतीरामचा या ठिकाणी खून झालेला आहे. हा खून इतका निर्गुण होता की त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर पाहिलं त्याचं पूर्ण चेहरा, पूर्ण डोकं हे भुगा केलेलं होतं. त्याचा मेंदू काढून एका झाडाच्या खाली फेकून दिलेला होता. असं प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडत आहे. आमचा समाज हा अत्यंत कष्टाळू गरीब असताना स्वतःच्या कर्तृत्वावरती ते करून खात असताना त्या ठिकाणच्या श्रीमंत समाजातील मराठा समाजातील तिंबोळी नावाच्या 2 युवकांनी हा खून केलेला आहे. या खुनाची चौकशी पोलिसांनी चांगल्या रीतीनं केलेली आहे असं आम्हाला वाटतं. परंतु याच्या मागे आणखी कोण आहे, याचा आका कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे. हा खून कशामुळं केला गेला हे आणखी निष्पन्न झालेलं नाही. आम्ही पोलिसांना विचारलं तर सहजासहजी चेष्टेवारी त्यांची चेष्टा मस्करी झाली आणि त्याचा मर्डर झाला. हे कारण आम्हाला योग्य वाटत नाही. त्याच्या मागं नेमकं काय घडलं, कशामुळे तुम्ही खून केला आणि हा खून कुणी करायला लावला, धनाढ्य शक्ती याच्या मागं कुणी आहे का, राजकीय शक्ती याच्या मागं कुणी आहे का, याचा तपास व्हावा म्हणून आम्ही सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करत आहोत. सगळ्यांना एकत्र येऊन आम्ही तहसीलदार साहेबांना, माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्र्यापर्यंत हे प्रकरण पोहोचावं हा उद्देश आमचा हे निवेदन देण्यामागं आहे. आणि तरी आमची एवढीच विनंती, या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. अशी प्रकरणं पुन्हा घडता कामा नयेत. गरीब लोक या ठिकाणी ह्या पद्धतीनं जर मारली गेली तर या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जगणं मुश्किल होईल. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही विनंती करण्यासाठी आम्ही आमचा समाज घेऊन या ठिकाणी जमलेलो आहोत. हे कंडारीमध्ये जी घटना घडली, गरीब कुटुंबातला आमचा एक वडार समाजाचा युवक मोतीराम जाधव यांचा खून झालेला आहे आणि त्याच्या वतीनं आपलं मी वडार महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आज आम्ही निषेध करण्यासाठी आणि जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी आणि त्यांच्या पाठीमागं अजून कोणी आहेत का हे शोधण्यासाठी पोलीस प्रशासनाने इथून पुढं सुद्धा त्यांनी दखल घ्यावी. नाही तर आम्ही आमचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री विजयदादा चौगुले साहेब यांच्याशी आम्ही बोलणे करून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन आम्ही उभा करू आणि न्याय मिळवून देण्यासाठी 20 जानेवारीपर्यंत पोलीस प्रशासन ह्यांनी जर दखल नाही घेतली आणि ह्याचा जर लवकरात लवकर जर छडा नाही लावला तर आम्ही 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात मी वडार महाराष्ट्र संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.